दिवसापासूनची माहिती आहे. कधीपासूनची? अगदी खूप दिवसापासूनची माहिती आहे. माहिती आहे ना की वीरच्या या यात्रेला आपल्याला आज बोलावलं आहे. आणि या आजच्या या कार्यक्रमात आपल्याला बाजार करायचा आहे. आणि म्हणूनच मला साथ दिलेली आहे. आणि मी इथे आलेली आहे ना. पण आपण जाऊन बाजार होईल का? आपण जाऊन बाजार होणार नाही ना. आपण जाऊन बाजार होणार नाही. कसं होणार? कारण आपल्यामध्ये एक शहाणी सूत्रधारी अशी मावशी असली पाहिजे ना. आणि ही अशी आपल्याला मावशी पाहिजे. अशी पाहिजे ही आपल्या चांगल्या परिचयाची असेल. जी आपल्याला योग्य असा मार्ग दाखवेल. आणि ती पण पोचवेल. सुंदर सात्विक असा बाजार करणारी बायको पाहिजे. तशी मावशी पाहिजे ना. तशी मावशी आपल्याकडे आहे ना. हो मग घे बोलाव. घेतो अरे मावशी मावशी. अरे मावशी. अगं मावशी भाई आमच्या मुलींचा विचार ठरलाय मथुरेचा बाजार. तुमच्या मुलींचा विचार ठरलाय मथुरेचा बाजार. आणि त्याकरता मला आली पाहिजे काय? आणि तुला बोलावंय. आता या बाजाराची मला पूर्वकल्पना आहे. आणि त्यासाठी मी पूर्ण तयारच होऊन आले. आज तू या बाजाराची पूर्णपणे तयारी करून आली आहे. काय म्हणते? बाजाराला जायचं कसं? मी सांगेन त्याप्रमाणे. काय माहितीये का? पद्धतीनं बाजार करणार आहोत. आपल्या गोऱ्या घेऊन बाजार करायचा नाहीये. आता मला काय माहितीये का? पहिली मावशी आली थापिते. आता काय थापत होती ना मला काय माहिती नाही. तू काय थापत होतीस ना तू आता बरं मुली आपल्याला बाजाराला जायचं खरं. त्याकरता घेतलं काय नेसलं काय ते सांगावं लागेल की नाही? थापत ते सांगायला पाहिजे ना. होय सांग ना काय थापत होती. काय मुलीनो मावशी काय म्हणते? हे थापत होतीस की पीठ थापत होती. काय म्हणतोय? या बाजाराला आपल्याला 1.25 तासाच्या आतमध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे थोडं आपण घाई करूया. बरोबर. आपण विषयाला विषय धरूनच जायचं. आणि आम्ही सगळ्यांनी जे दही दूध करी सगळं घेतलंय. आणि हा सुंदर तुझ्या समोर तुला दिसतोय. बरोबर. जायचं कसं? आणि काय माहितीये का? आजची जी मावशी आहे ना ती लय गुणाची आहे. एवढी गुणाची आहे ना. पण तिचा पदर पण झाला आहे. मावशी जर नीट वागले तर तुला गुणानेच वागवणार. तिच्या पदाला गाठ मारून तिचा पदर जाऊन जायचं नाही आपल्याला. तिच्या पदाला गाठ मारूनच जायचं. बाजाराकरता काय घेतलं ते तर सांगा. घेतले दही आणि आता सगळ्यांचा भागभाग विचारला तुझं पण सांगणार. मला सांगितलं पाहिजे का? माहित विक्रीला घेतली दही दुधाची कढी. विक्रीला घेतली दह्या दुधाची कढी. आणि साडी मावशी शेवटी दुरी राहायला घेतले. आजकाल शेवट आणि बावडा विकायला चाललं. नाही आपण मधुरच आहे बाजार करूया. हेच योजनेला घेतलं पाहिजे. मुलीनो चला तर बाजाराला.
आणि मावशीने कसे माहितीये का सोन लगावाला मायाचे सोन लगावाला मायाचे सोन लगावाला मायाचे सोन लगावाला आपल्याला प्रेम रसात रंगून जाणारे गवळे पाहिजे शेतपुढे गेलेला गवळे नको आपल्याला आणि मावशीबाई आता इथे समोर आपल्या महिला बरोबर बसलेले आहेत त्याच्या मागे पुरुष मंडळी पण बसलेले आहेत मला सांगा आपण जेव्हा गाईच्या गोठ्यामध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये त्या महिलांच्या गोठ्यामध्ये जातो तेव्हा शेण जमवताना गाईचं शेण वेगळं आणि बैलाचं शेण वेगळं काढतो का जे आपण काय घराला पाठी घेऊन जातो बैलाचं उचललं का गाईचं उचललं एकच टाकतो ना मला काय माहितीये का आता सुषमासरी पडलेले राणीवडी पडलेलं शेण बघा ते म्हणतात राणीवडी पडलेलं शेण आता त्या गाईचं की बैलाचं तुम्ही कसं घेता तो फक्त ओळखून घेता कसं ओळखून घेता तुम्ही हे तरी सांगा रस्त्याच्या गोंडुरामध्ये उडवलं तर शेणच्या मजुरामध्ये कोण घेणार हो कोण घेणार आहे आणि मला काय म्हणायचं माहितीये का कसं माहिती काय बोलतात तुम्ही काय म्हणता आम्ही शेणाच्या करतात त्या गवळ्या शेणाला हो शेण आपण शेणकीमध्ये राखतो आणि गावाला करते काय हो तुम्हाला बोलतो मला काय म्हणायचं माहितीये का अरे हे म्हणतात काय माहितीये का शेणाच्या आम्ही शेण्या करतो शिव म्हणताना आवडतात या शेण्या पण कसं माहिती मला काय म्हणायचं माहितीये का शिव म्हणतात कुठं माहितीये का भस्म होते भस्म कुठे अहो तुम्ही जर शेण्या शंकराला घेऊन चाललाय तर तुम्ही मथुरेकडे जातात कैलासाकडे जायला पाहिजे कैलासाला तुम्ही बाजार करायला पाहिजे होता तुम्ही त्या शेण्या मथुरेकडे होता कोण गेला आमच्या शिवाला भस्म तुमचं त्या शेण्याचं चालणार नाही माझ्या शिवाचं वास्तव्य कुठं कैलासावरती जायचं अहो तो भस्म प्रकारा तुमच्या राखीचं काय करणार आहे हो भुरी 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 प्रेक्षकाला सांगू नका Oh,
श्रीकृष्ण भगवंताचं एवढं मोठं त्या श्रीकृष्णाचं रूप पाहिल्यानंतर माझ्या आमच्या या नवऱ्याने त्या प्रेमापोटी सगळ्या ग्रहावर विसरून जायच्या आणि जर मी ह्या गोमूत्रात बुडवलेल्या शेळ्या जर बाजाराला नेल्या आजच्या या जत्रेवरती जरी घेऊन आलो तरी पण घेऊन काय दही दुधाचा बाजरी जर घेऊन आलो मला काय म्हणायचं माहितीये का आता शेळ्या आहेत ना त्या आता पुढे कामाला येतील काय माहितीये का आता ते बाजऱ्याला होतं तर बाजऱ्याखाली खुरी घ्यायला या शेळ्या माझा शिव कुठला वस्त्र लावतो तुम्ही कुठल्या शेळ्या आणल्या पासाला कसं माहिती आणि बरोबरीचा व्यापारून माझं वाट करते काहीतरी कारण पाहिजे होतं हा श्रीकृष्ण माझ्या मनामध्ये एवढा भरलाय की त्या श्रीकृष्णाला पाहण्यासाठी त्या गौरवी काय करायचं माहिती आहे ना घरामध्ये सासू रिकामी करत होत्या कारण त्यावेळेस ह्या सुनाला बाहेर करून जायचं नाही फक्त पाण्यावर जा तेव्हा काय करायचं ज्या घरामध्ये भरलेल्या घागरी असायच्या त्या सासूच्या मागे त्या रिकाम्या करायच्या त्या माझ्या भगवंताचं श्रीमूर्त पाण्यात होता मावशीबाई एवढं प्रेम होतं होतो जातो आणि आम्ही अजून समुद्रामध्ये बरोबर घेऊन जातो समुद्र तुमचा कुठला पवित्र आहे हो तेवढा तुम्हाला सकाळपर्यंत सांगतो काय ते जेव्हा समुद्रामध्ये तुम्ही दही साखर तेव्हा त्याचं काय तयार होतं काय माहितीये पंचामृत तयार होतं पंचामृत त्याला पसंत नाही हो त्याला फक्त गोमूत्रच पाहिजे गोमूत्रच पाहिजे काहीच पाहिजे कसं बघा तुम्ही काय बोलला तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुम्हाला काय आम्हाला काय बोलला तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही सोडणार नाही आणि मंडळी तुमच्या सहजासहजी हातात येणार Come on.
वनामध्ये असताना एवढं वेळ लागलं की धारा काढण्यासाठी ती पहिल्यांदा खाली बसली तरी देखील तुला दूध मिळालं हो. हा भक्तीचा महिमा. सुंदर डोळे धारा गेली वस्त्र विना बाहेर आली. आता साहेब बोलते आमच्या भक्तीमध्ये एवढीच तल्लीन झाली होती तर ती वस्त्र विना बाहेर आली. पुढे असं म्हणते काय असं हरिनामा. आता काय माहितीये का आपल्याला हरिनामाने पुढे जायचं आहे. बाजारात निघूया. जोडी आलेली आहे. नांदेड घराणे मानगाव रोहा सुधागड पाळी शाहीद हरिदास शिंदे उपाध्यक्ष यांकडून तमाशा मंडळाला 500 रुपये बक्षीस झालेले आहे. आभारी आहे. तसेच काल मंडळ तमाशा मंडळ बेमलगड शाहीद सुरेश चिपडे मुंबई मंडळ गलगीवाले तुऱ्यांचे उपाध्यक्ष यांकडून 200 रुपयाचे बक्षीस झालेले आहे. उपाध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस झालेले आहे. संस्था यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस झालेले आहे. मंडळ त्यांच्या या सगळ्यांचा आभारी आहे. सभासदांचा आभारी मध्ये तिकडे तिकडे आकर्षण मानला. पृथ्वीचे होऊन कसा पडू लागले. शेवटी पृथ्वीने गायीचे पुष्प धारण करून मला शरण आली आणि म्हणाली देवा मला यातून सोडव, देवा मला यातून वाचव. आणि म्हणून या भूतलावर मी अवतरी झालो आहे. कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे. पेंदा 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 रे
आशीर्वाद असो पेंड्या. बघा पेंड्या, आपल्या कोकणीतून त्या दुष्ट कंसाच्या नगरी काही गवळणीचा मेळा मोठ्या थाटामाटाने चाललाय. त्यांना अडवण्याची जबाबदारी मी तुला देत आहे. कुटुंब प्रत्यक्ष माझा असेल, मात्र कायदा तुझा असेल. आणि मला आनंद आपण मी आले गोकुळातून चालली बाजूला ना प्रतिबंध आहे. प्रतिबंध करणारे आपण मी स्वतः श्रीदेवाचा संगुडे पेंद्या तुमची थोडक्यात ओळख सांगा. ऐकून घे. तुम्ही जाता, तुम्ही जाता, अशी करुणी धावाला अडविला रस्ता रे. करून धावा धाव आणि हडविला रस्ता ते पेंड्या मारत धाव. आता मावशीला काय माहितीये का, मगाशी आला होता सुधा, आता तो मुद्दाम आला होता, मुद्दाम आणला होता. पत्ता लागलेला नाही. काय म्हणते माहितीये का, काय त्या सुदामाला त्याच्या बायकोने दिलेले पोहे कशाचे होते, कशाचे होते हे पहा. काय माहितीये का, मुळात सुदाम हा त्या गोकुळात नव्हता. सुदामाची आणि भगवंत श्रीकृष्णाची भेट कुठं झाली, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झाली. कुठे झाली, सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झाली. आणि हा प्रश्न आपण त्याला भाऊला विचारला होता. आणि काय म्हटलं माहितीये का, काय म्हटलं, मी आपल्याला तुरवाड्याला जाऊन सांगा. काय माहितीये का, आता आम्ही तर हाच म्हणणार आहोत, पण तुम्ही आपल्याला शक्तीवर जाऊन सांगा. आम्ही आज सुद्धा पेंड्यात आणला. कोणती गोष्ट सांगायची असेल तर आपल्या बरोबर जोडीला असलेल्या शेजारणीला तिला सांगितली की आपोआप ती पसरते. शाही आलेला बोलणार, तुम्ही आमच्या गोकुळा काढल्या, मुसमधून राहील तुझा पाडाचा दिला. असं काय करणार मी ज्ञानी सुधारणा शाळेत ह्याच्यापर्यंत करा. माहितीये का, सुदामाला त्याच्या बायकोने दिलेले भगवंत श्रीकृष्णाला पोहे. त्याच्या घरात काय नव्हतं, आणि बायकोने कसं दिलं माहितीये का, त्याच्या घरात एवढी गरिबी होती, आता एक वेळेला खायला अन्न देखील नव्हतं. बायकोने पदराला बांधून दिले. आणि ते दिलेले पोहे हे आत्मीयतेचे होते, प्रेमाचे होते, प्रेमाचे. त्याची आज भगवंत श्रीकृष्णाच्या पेक्षा त्या सत्यभामेला जास्त होती, कारण ती त्यांच्या गाठोड्याच्या मागे लागली होती.
येणार नाही तुम्हा तुम्हा येणार नाही असं करून कावा कशासाठी माहिती आहे का आहे आनंदी सारा देश आणि हुकूम आहे देवाचा मी आलो त्याच्या पायी असं तुम्हाला जाता येणार नाही असं पेंड्यांचं आपल्याला सांगणं आहे आणि पेंड्या तुमची ओळख आम्हाला पडलेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या गाई वगैरे राखता चालायला जाता रसिक प्रेक्षक मायबाप आज जिकडे तिकडे इथे उपस्थित आहेत आमचे प्रतिस्पर्धी शाहीर पण आहेत ही मंडळी आहेत आम्ही आहोत आणि हा असंख्य असा जनसमुदाय येथे उपस्थित आहे या सर्व उपस्थित जनसमुदायाला आमचा पेंड्या सांगू इच्छितो की अशा असंख्य पेंड्या आज आपल्या गायी भेडे घेऊन रानावानामध्ये चरायला घेऊन जातात आणि सत्य परिस्थिती पाहता या रानावनात त्यांना स्वतः सोडून देतात जेणेकरून दिवसभर आपले गायी घोडा जंगलामध्ये चरत राहतील पण काही वृत्ती या समाजाला एवढ्या घातक आहेत की त्या या जंगलाला वनवा लावण्याचं काम करतात जाणून बुजून आणि हा धगधगता पेटचा वनवा पाहिल्याच्या नंतर मग ही जी मुख जनावर आपल्या गोठ्यामध्ये आपण पाहिलेली आहेत त्यांचं चारा पाण्याचं काय तर माझी रसिक प्रेक्षकांना आमच्या या संपूर्ण कला संचाची विनंती आहे पंतकोशीला की आपण जर कोणी जाणून बुजून जंगलामध्ये वनवा लावत असाल तर हे प्रकार अतोनात घातक आहेत हे लवकरात लवकर थांबवा आणि जंगल वाचवा चला सुरुवात आपल्यापासूनच करूया तुमची ओळख आम्हाला पटलेली आहे सांगितलेली कामगिरी काय बोलताय जातो का अरे मावशी तुला म्हणतोय काय म्हणताय आली कुठे राहणार कुठे आली गोकुळातून चालली मथुरेला अरे पण मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे प्रतिबंध करणारे आपण मी स्वतः श्रीकृष्ण देव होय देवा थोडीफार ओळख सांगा ऐक मग तुम्ही जाता युगे युगन परे नाही घटला युगे युगान परी नाही घटला नंदाचा नंदा हरी नंदाचा नंदा
नाचताना आले लागा. पुढे कसं वाटतंय? अनंत नामे माझे अनंत लीला 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 और पारे पुनः लीला और पारे पुनः लीला और पारे पुनः लीला और पारे पुनः लीला. पुढे काय केलं माहितीये का? पुढे विना द्रौपदीला सटला ग वस्त्र पुढे विना द्रौपदीला सटला ग आनंदी आनंद म्हणे गुरु गोविंद 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 आनंद सागर म्हणे आनंद ऐकलंस का मावशी? जेव्हा जेव्हा ती ओळख आम्हाला पटलेली आहे मुळात काय माहिती आहे का? मुळात 16,108 डॉलरी नव्हत्या. हा बरोबर. काय माहितीये बुवा? काय माहितीये? 16,108 डॉलरी नव्हत्या फक्त 8. अहो त्यांना जागाच नव्हती हो. हा आणि याचा अभ्यास काय माहितीये का? आमच्या समोर सगुण मावशी आहे ना त्याचा नक्कीच छळा लागेल हो. 16 सहस्त्र आणि नरकासुराने बंदिस्त केलेल्या कन्या होत्या. अगं मावशी बाई हा. तू आता एवढं जरी काय बोललीस ना तरी समोरची मावशी आहे ना लय गुणाची आहे. प्राग ज्योतिषपूर आणि सध्याचे गुवाहाटी आसाम मधील गुवाहाटी राज्यामध्ये त्या बंदिस्त केलेल्या कन्या भगवंत श्रीकृष्णाने या माझ्या भगवंत श्रीकृष्णाने काय केलं? सोडवून आणून त्यांना मथुरेमध्ये आणलं. गोकुळात नाही. त्या गोकुळात नव्हत्या त्या 16 7 जणी होत्या हो. याची नोंद घ्या मावशी बाई याची नोंद घ्या. अभ्यास करा आणि नंतर तुला काय बोलायचं पुढच्या वारीमध्ये ते बोला. कारण 16 सस्ते डवळे दिला एकटी मावशी चालते का? तुमची ओळख आम्हाला पटलेली आहे. हे खरोखरच देव आहे तर आपण त्याला शरण जाऊया. पण मावशी बाई काय म्हणते? देवाला तर शरण जाऊया पण तत्पूर्वी आम्हा मुलींची देवाला एक विनवणी आहे. होय बोलूया तर. विनते श्रीधर विनविते श्रीधर सोडून आलोनी कारण झाला उशिरा. विनते श्रीधर सोडून
बापरे पोटा सडे में करे ते रंगा 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 पोटा सडे आता तर बाजार आटपलेला आहे काय माहितीये का बुवा बाजार संपलेला आहे आता तुमची बारी आहे आमची नाही आमच्या स्वाधीन केलेली आहे आता आमचं वय झालेलं आहे आणि म्हणून प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या बायबाप मंडळीला कलगी तुला उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे परंपरागत चाललेली ही कला जोपासत असताना एकामेकांना या कलेचा जो गाभा आहे मूळ गाभा आहे या कलेचा जो आत्मा आहे तो प्रश्न आणि उत्तर आणि तेच आता आपल्याला जसं आपल्याला प्रतिस्पर्ध्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला देखील विचारणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही देखील तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे आम्ही देखील प्रश्न करत आहोत म्हणून प्रश्न विचारत आहोत सकल सभा बैसली विनंती पांचाला करते विनंती पांचाला करतो सकल सभाबाई विनंती पांचाला करतो अरे शिवशक्तीचे दोन्ही गाणार तुमचे चरण धरतो शिवशक्तीचे दोन्ही गाणार तुमचे चरण धरतो पुढे पुढे कसं आहे पार्वती संगे शंकर भगवान
Yeah.
वाईट सांगा कुठे आहे स्थान पुढे मनोभावे जाता दर्शना काय करता जाणं पुढे कसं माहितीये महेंद्र हा सवाल तुम्हाला करतो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आम्ही दिलेला आहे आणि आता आम्ही तुम्हाला विचारलेला देखील आहे. रसिक प्रेक्षक मायबापांसाठी करावा म्हणून अचूक प्रश्न असा आहे की कलियुगामध्ये नित्य नेहमी पाताळात कोण येत जात असतो त्याचे नाव गाव व ठिकाण नसते तसेच त्याच्या दर्शनाला जाता काय दान करावे लागते असा आमचा हा प्रश्न आहे आणि आम्ही हे सांगितलेले आहे की आमच्या उत्तराप्रमाणे उत्तर मान्य केले जाईल. काय बोला माहितीये का जर का आमच्या प्रश्नाबरोबर तुमचं उत्तर असेल तर आम्ही मोठ्या मनाने तुमचं स्वागत करणार करू. पुरुष आघाडी जाता जाता पुरुष आघाडी आपल्याला करावंच लागणार आहे. काही वेळेला विनंती आहे पुढच्या 5 मिनिटातच आम्ही कार्यक्रम काय आम्ही काढत आहोत आम्हाला तयारी करायचं आहे. धर्म आणि अधर्माची लढाई आहे. ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे आणि ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. ही धर्म जिंकणारच कसं माहितीये घडू नये ते घडलेले सारे कौरव युद्ध थांबवून विचारात पडलेले
डोळे पाण्याने भरलेले सर्वांच्या ठरलेले जेथे अर्जुन तेथे सुपष्ट विजयाने ठरलेले युद्धात कसे काय कळवावे अर्जुनाला कशाचा कसाय साहेब या समाजात वावरताना आणि एक चांगलं काम करताना तुम्हाला अनेक विरोधक आढळून येतील सत्य आणि असत्य सत्य आणि असत्याच्या या लढाईत तुम्हाला अनेक विरोधक येतील जे तुमच्या घरातले पण असू शकतात आणि तुमच्या बाहेरचेही असू शकतात माझं सांगणं काय गणोजी आणि कान्होजी हिंदू छत्रपती संभाजी महाराजाला फितूर झाले असे फितूर गणोजी आणि कान्होजी तुम्हाला लाख भेटतील घरामध्ये भेटतील पण तुम्ही काय करायचं माहितीये तुम्ही छत्रपती संभाजी राजांसारखं शेवटपर्यंत लढत राहायचं अर्जुनाला आता कसे सामोरं जायचं धर्म कधी खोटा होऊ शकत नाही तुम्हाला लाख गद्दार मिळू द्या पण सरते शेवटी ते गद्दार म्हणूनच राहणार आहे गोविंद नाम देव गल्ले गुरुराया Thank you.
कार्यकाळाची वेळ झालेली आहे. आम्ही बाहेर काढणार आहोत. त्याचा बाबा घ्यायचा आहे. काय माहितीये का, तुम्ही चाल घेऊन याल, हो याल, परंतु विषय घेऊन यायचा आहे. कसं माहितीये का,